कंपनीच्या वतीने आपलं स्वागत करतोय। आता आपण अशा मंदिरामध्ये आलेलो आहोत, सुंदर नीलकंठ धाम। नीलकंठ धाम मंदिरामध्ये आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत। नर्मदा परिक्रमा यात्रा करत असताना आपण हे सुंदर ठिकाण आणि इथल्या दर्शनासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। नीलकंठ धाम भगवान शिवानी अमृत मंथनातून निघालेले 20 प्राशनी केल्यानंतर त्यांचा नीलकंठ झाला, निळा कंठ गळा झाला, त्यामुळे त्यांना नीलकंठेश्वर म्हणतात। त्यांना समर्पित असं असणार हे स्वामीनारायण मंदिर नीलकंठेश्वर धाम। अशी अतिशय देखणं सुंदर असं असणार हे स्वामीनारायण मंदिर। तर हे दर्शन करण्यासाठी आपण आता स्वामीनारायण मंदिरामध्ये आलेलो आहोत। अतिशय देखणं सुंदर दृश्य आपण या ठिकाणी बघत आहोत। स्वामीनारायण मंदिर 108 एकरामधल्या भव्य अशा परिसरामध्ये असणारे हे मंदिर स्वामीनारायण मंदिर। अतिशय देखणं इतकं सुंदर, अगदी या ठिकाणी या मंदिराचं बघत आहोत, देखणं पण सौंदर्य। आणि या मंदिरामध्ये असं असणार हे अतिशय देखणं मंदिर, अतिशय भव्य आणि दिव्य मंदिर नीलकंठेश्वर धाम। आणि ह्या नीलकंठेश्वर धामाला आपण आलेलो आहोत। हे मंदिर अगदी डोळ्याचं पार न फेडणार असं भव्य आणि दिव्य मंदिर। ह्या मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहोत। सौंदर्य कलाकृतीचा एक अनमोल असा नमुना या ठिकाणी आपण बघत आहोत। अतिशय सुंदर कृष्णलीला, रामलीला। आज रामनवमी आणि रामनवमीच्या मुहूर्तावर आमची बाळकृष्ण यात्रा कंपनी आणि या मंदिरात दर्शनासाठी आलेले आहे। अतिशय सुंदर आहोत। नीलकंठवर्णी शिवजी, अतिशय सुंदर नजारा, सुंदर मंदिर असं असणार हे देखणं पण। शूलपानेश्वर जवळच असणार हे नीलकंठ वर्णी बघत आहोत। जीव लावल्यानंतर पशु पक्षी आपले कसे होतात याचं उदाहरण या ठिकाणी दाखवलं आहे। सुंदर असा नजारा। हे सर्व यात्रेकरू सगळे बघत आहोत। दुपारचे 12 वाजलेले आहेत। रामनवमीचा उत्सव, रामनवमी प्रभू रामरायावर फुलपुष्पवृष्टी करून हे सगळे यात्रेकरू ह्या मंदिरातला आनंद घेण्यासाठी आणि सगळे या ठिकाणी आलेले आहेत। तो आनंद या ठिकाणी घेत आहेत, आपण बघत आहोत। अप्रतिम असे हे देखणे पण या मंदिराचं। ते अगदी युट्यूबवर बघता येईल, मिळून चला मिळून। या ठिकाणी बघत आहोत आपण सुंदर अशी कृष्णलीला। आणि आता आपण मंदिराकडे चाललेलो आहोत। नीलकंठेश्वर धाम हे सुंदर नजारा, सुंदर मंदिर या ठिकाणी बघत आहोत। एक आणि ह्या मंदिरामध्ये आपण ह्या सहजानंद द्वारातून आता प्रवास दर्शनासाठी चाललेलो आहोत। अतिशय सुंदर दृश्य, सुंदर नजारा। तर आपण या ठिकाणी मंदिरात चाललेलो आहोत। इतकं देखणं मंदिर आहे, अप्रतिम असा सुंदरतेचा नमुना। एक गरुड भगवान समोर आणि गरुड भगवंताचं दर्शन करून त्या ठिकाणी आपण आता चाललेलो आहोत स्वामीनारायण मंदिरामध्ये। अतिशय सुंदर दृष्ट लागावे असं हे मंदिर।
आपण बघत आहोत. या ठिकाणाला दर्शनाला जाणारे याचे यात्रेचा आनंद घेत आहेत. अप्रतिम असं सुंदरतेचा नमुना मंदिर आणि या मंदिराचं दर्शन आपण करत आहोत. या ठिकाणी दर्शन करत असताना आपण बघत आहोत नीलकंठेश्वर सरोवराच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. बघत आहोत नीलकंठेश्वर सरोवर. बघावं तेवढं थोडं असं असणारं आणि ही लक्ष्मी माता ह्या सरोवरातलं अतिशय सुंदर आणि ह्या नर्मदेच्या काठात अतिशय देखणं मंदिर पण बघत आहोत. नीलकंठेश्वर मंदिर समोर नदीच्या पहिल्या तीरावर या नर्मदेच्या असणार हे नीलकंठेश्वर धाम, नीलकंठ धाम. हा नजारा हा नर्मदेकडे जाण्यासाठी गोमुख स्नान आहे. हा सुंदर नजारा, सुंदर दृश्य आणि हा नीलकंठ सरोवरावर आनंद घेत आहेत. डोळ्याचं पार असणारं हे मंदिर, हे दैदिप्यमान असं देखणं हे नीलकंठ धाम आणि ह्या नीलकंठ धामाचं आपण दर्शन करत आहोत. हे सुंदर असं मंदिर. राधे राधे. या मंदिरामध्ये आपण दर्शन करत आहोत. सुंदर नजारा. अतिशय सुंदर नजारा. भगवान शेषशाही विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता पायी धावत असतानाचं अतिशय सुंदर देखणी मूर्ती आणि आपण या ठिकाणी बघत आहोत. सुंदर नजारा. ठिकाणी सर्व यात्रेकरू दर्शन करत आहेत. अतिशय सुंदर नजारा आपण बघत आहोत. अतिशय सुंदर असा नीलकंठ धाम. गणपती बाप्पा मोरया. नीलकंठ वर्णेंद्र भगवान. अतिशय सुंदर दृश्य, अतिशय सुंदर नजारा. नीलकंठेश्वर धाम आणि नर्मदेचा किनारा.